मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळू शकतं. राजकीय आरक्षण मिळवण्याचा हेतू असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनोज जरांगेंना टोला. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ओबीसींना आश्वासन. मनोज जरांगेंनी किल्ले शिवनेरीवर घेतलं दर्शन. किल्ले शिवनेरीवरची माती कपाळावर लावली. जरांगेंची जुन्नरमध्येही जाहीर सभा होणार. मनोज जरांगेंना आझाद मैदानात 1 दिवसाचं आंदोलन करता येणार, तर आंदोलन 1 दिवसाचं नाही तर बेमुदत असेल, मनोज जरांगेंचा इशारा. सरकारकडून मनोज जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न. विखे पाटील, उदय सामंत जरांगेंशी चर्चा करण्याची शक्यता. जरांगेंना मुंबईमध्ये येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न. मनोज जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी. चर्चेतून तोडगा निघू शकतो, मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. नागपूरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या घरी बैठकीचं आयोजन. जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये भाजपची बॅनरबाजी. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, बॅनरवर उल्लेख. राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका. नागपूरमध्ये भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या. जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा भाजपचा प्रयत्न. विरारमधल्या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत. देशासह राज्यामध्ये कांद्याचं अतिरिक्त उत्पादन. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त, कांद्याचे दर घसरले. कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत. अकोल्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीन या पिकांचं प्रचंड नुकसान. जम्मूमध्ये गेल्या 24 तासात 380 मिलीमीटर इतका पाऊस. आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये 2 दहशतवादी ठार. चिनार कॉर्प्स आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप जवळपास निश्चित. जेडीयू 102 तर भाजप 101 जागा लढवणार. चिराग पासवान यांच्या पक्षाला 20 जागा. ऋषी पंचमी निमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये अथर्व शीर्ष पठण. 35,000 महिलांचा सहभाग. खासदार सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती. आज 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा. तर लालबागच्या राजाच्या चरणी दुसऱ्या दिवशीही भक्तांची मोठी गर्दी.